उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाआधी ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून प्रवास। राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य, तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कमध्ये दाखल। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार। शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरडेंचं आवाहन। पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्रीविरोधात मोर्चा। जैन बांधवांचा हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जैन बोर्डिंगची जागा बिल्डर आणि मोहळांनी मिळून विकली, राजू शेट्टींचा आरोप। तर मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शननं 3000 कोटींची जमीन 230 कोटींमध्ये खरेदी केल्याचा दावा। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर तरुणाकडून जातीय भेदभावाचे गंभीर आरोप। कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचाही तरुणाचा आरोप। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर अज्ञातांकडून हल्ला। हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड, हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी। जिममध्ये लव्ह जिहाद होत असल्याचा आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। मुलींनी जिममध्ये जाण्याआधी ट्रेनर कोण आहे ते पहा, पडळकरांचा सल्ला। तर हिंदू मुलींना संस्कृतीचा भाग, संजय राऊतांचं उत्तर।